आणि मग असे ते फिरत फिरत नर्मदा परिक्रमा असेल, भारतातील अनेक तीर्थक्षेत्र असतील, असं फिरत 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 वासुदेवानंद गरुडेश्वर या ठिकाणी आलेले आहेत. आणि नर्मदा काठावरती गरुडेश्वर या ठिकाणी एक छोटीशी झोपडी वगैरे बांधून त्या ठिकाणी वासुदेवानंदांचं दिनचर्या चालू आहे. आणि असं असताना जीवनाची शेवट आता जीवनकाळ हा आपला संपत आलेला आहे. जीवनाचा शेवट काळ जवळ आलेला आहे. जीवन आता संपवायचं आहे, दत्तप्रभूंची आज्ञा आहे. कारण की जगण्याचा हव्यास कोणाला असतो? आपल्यासारख्यांना. परंतु संन्यस्त वृत्ती धारण करणाऱ्या निष्काम कर्मयोग्याला जीवनाविषयी कसल्या प्रकारची आशा, अपेक्षा, लोभ हा नसतोच. हा शरीराविषयीचा लोभ त्यांचा कधीच मावळलेला असतो. आणि म्हणून ते संन्याशी असतात, म्हणून ते संत असतात. मरणाची भीती त्यांना कधीच नसते. कधी मरायचं हे त्यांच्या हातामध्ये असतं. कारण की प्रत्येक गोष्ट संयमित असते, प्रत्येक गोष्टीवरती स्वतःच अनुशासन असतं. आणि म्हणून ते संत असतात. ज्याचा मनावरती ताबा तोच खरा बाबा, असं म्हटलं जातं. आणि म्हणून सर्व गोष्टी त्यांनी आपल्या ताब्यामध्ये ठेवलेल्या असतात. म्हणून संत हे स्वतः मरत असतात. त्यांना नेण्यासाठी यमाला विशेष पद्धतीने जावं लागत नाही. त्यांना मारण्यासाठी विशेष असं काही कार्य करावं लागत नाही या सृष्टीला. तर ते स्वतः मरत असतात आणि ते स्वतः पुनश्च एकदा जन्माला येत असतात. या पंचमहाभूतांवरती त्यांचं खऱ्या अर्थाने अधिराज्य असतं. आणि मग असे असणारे वासुदेवानंद त्यांना कळून चुकलं की आता आपलं येथील कार्य संपत आलेलं आहे, ह्या पृथ्वीतलावरचं कार्य संपत आलेलं आहे. आता इथे जास्त दिवस जगणं काही उपयोगाचं नाही. आणि मग वासुदेवानंदांनी सर्व आपले जे काही शिष्यमंडळी असेल, आपले जे काही सर्वजण जवळील माणसं असतील, तर त्यांना एकत्र बोलवलं आणि त्यांना काही उपदेश केले. तर वासुदेवानंदांच्या जयंतीविषयी बोलत असताना ते उपदेश जे आहे, तर ते उपदेश या ठिकाणी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो. कारण की संत आणि संतांचं जीवन आज त्यांचे फक्त पदगाणं, त्यांचं फक्त गुणगान करणं हे तर निश्चितच योग्य आहे. त्यातून आम्हाला प्रेरणा तर भेटतेच, परंतु त्यांचे बोध जर आम्ही घेत नसू तर खऱ्या अर्थाने त्या गोष्टीला फारसं असं महत्व येत नाही. आणि म्हणून त्यांच्या गौरवगाथा जरूर तुम्ही वाचा, परंतु त्यांचे बोध रत्न सुद्धा तुम्ही वेचा. आणि ह्या शिरावरती, ह्या मस्तकावरती त्या बोधरत्न ज्यावेळेस तुम्ही लावाल, त्यावेळेस तुम्ही सुद्धा त्या बोधरत्नाने मढवलेल्या मुकुटामधून तुम्ही सुद्धा शिरोमणी व्हाल. आदर्श अशा पद्धतीने तुम्ही एक माणूस म्हणून जीवन जगू शकाल. आणि म्हणून तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की वासुदेवानंदांचं जीवन आम्ही पाहत असताना त्यांचे बोधरत्न सुद्धा या ठिकाणी आवर्जून ऐकायला पाहिजेत. वासुदेवानंद पहिला संदेश त्या दिवशी सांगतात. सर्वजण बसलेले आहेत, अंतिम घडी जवळ आलेली आहे आणि मला काहीतरी तुम्हाला सांगावंसं वाटतंय, म्हणून मी तुम्हाला काहीतरी आज सांगणार आहे, वासुदेव म्हणतायत. आणि त्यांनी काही बोध, काही वचन, काही वाक्य आपल्या आदर्श शिष्यमंडळीला सांगितले आहे. त्यापैकी एक वाक्य, मुक्तीचा लाभ करून घेणे हे मनुष्य जन्माचे मुख्य कर्तव्य आहे. जीवन जगत असताना आम्ही नुसतंच जगतोय, नुसतं जीवन जगतोय, आम्ही जीवन जगतच आहोत. पण या जीवनातून जीवनमुक्त कोण आहे? आशा, तृष्णा, ममता यापासून
जीवनमुक्त कोण आहे, तर तोच खऱ्या अर्थाने जगामध्ये सुखी आहे. ज्याने तृष्णा सोडली, ज्याने वासना सोडली, तो खऱ्या अर्थाने जिवंत आहे. आणि तोच खऱ्या अर्थाने जीवनातूनही मुक्त आहे. नाहीतर मृगजाळासारखं पाणी दिसतंय म्हणून धावत राहणं हे माणसाचं जीवन नाहीच, मुळीच नाही. हे वासुदेवानंदाने सांगितलं. म्हणून मुक्तीचा लाभ करून घ्या. मग ही मुक्ती म्हणजे काय असते, सोप्या भाषेत सांगतो. विषय छान आहे. म्हणून मुक्ती म्हणजे काय असतं, मुक्ती म्हणजे काहीही नसतं. मुक्ती फार सोपं आहे. मुक्ती मिळवणं म्हणजे काय, काहीतरी अलौकिक असेल, काहीतरी वेगळं असेल असं आम्हाला नेहमी वाटतं. परंतु मुक्ती म्हणजे काय, समजा तुम्हाला चिंच फार आवडते आणि चिंच आवडते म्हटल्याच्या नंतर तुम्हाला असं वाटतं की मी आता चिंच खावी. निश्चितच चिंचेचं एखादं बुटुक, एखादा तुकडा तुम्ही घेतलेला आहे, तुम्ही तो खाल्लेला आहे, तुम्ही आता तृप्त झालेले आहात. आता मला छान वाटतं आहे, मी माझ्या मनाला वाटतं त्या पद्धतीने चिंचेचा आस्वाद घेतलेला आहे. आणि हे असं असताना आता मी चिंच खाल्लेली आहे. त्याच ठिकाणी एकदा तुम्ही चिंच खाल्ली ना, त्याच ठिकाणी त्या गोष्टीचा आस्वाद घेण्याची मनोवृत्ती बंद होणे म्हणजे मुक्ती. पुन्हा तुम्हाला चिंच खावीशीच वाटू नये किंवा त्या चिंचेकडे आपलं मन ओढूच नये, त्याला म्हणायचं मुक्ती. सोपा फंडा आहे. म्हणून ही मुक्ती की त्यापासून पूर्णता, निर्लोभता, की त्याबद्दल पुन्हा मनामध्ये कसल्याच पद्धतीने आशा वाटू नये, कसल्याच पद्धतीने त्या गोष्टीविषयी आपल्या मनामध्ये ते उपभोगण्याचे विचार येऊ नये म्हणजे मुक्ती. त्यानंतर दुसरा विचार परमपूज्य वासुदेवानंद सांगतात, ही मुक्ती मिळण्यासाठी सर्वप्रथम माणसाला काय करायला पाहिजे, तर मन स्थिर करता आलं पाहिजे. ज्याचं मन स्थिर असतं, तर तो व्यक्ती जीवनमुक्त असतो. चंचल मनाची माणसं जीवनमुक्त असू शकत नाही. ज्याचं मन स्थिर असतं तर तो जीवनमुक्त होऊ शकतो. आणि मग हे मन स्थिर करण्यासाठी काय करावं, हाही मोठा प्रश्न आहे. आणि मग ईश्वर देशे कर्म करिता चित्ता ए शुद्धता, दत्त महात्म्यामध्ये सांगितले की भगवंताच्या प्रती समर्पण भावनेने केलेलं कर्म म्हणजे चित्ताच्या शुद्धीचा सुलभ मार्ग. फार सोपी व्याख्या आहे. आणि म्हणून वर्णाश्रम जे आहेत तर त्या पद्धतीने धर्माचं पालन आम्ही करावं. आमच्या वाट्याला जे कर्म आलेलं आहे, आमच्या वाट्याला जे कर्तव्य आलेलं आहे, तर ते चोख पद्धतीने आम्ही बजावणं म्हणजेच खऱ्या अर्थाने वर्णाश्रम विविध धर्म आहे. पण हे करत असताना ते कर्म आम्ही दत्तप्रभूंना समर्पित करावं, ईश्वराला समर्पित करावं आणि अहंकार शून्य होऊन आम्ही आमचं धर्मपालन करावं, असं परमपूज्य वासुदेवानंद म्हणतायत. एवढंच नाही तर पुढे जाऊन ते म्हणतात, वेदांताचे श्रवण करा, मनन करा, निधिध्यासन करा, नित्य नियमित करा. फार महत्वाचा शब्द आहे. खंड पडू देऊ नये. वेदांताचं श्रवण, वेदांचं श्रवण. तुम्ही म्हणाले वेद कसले आले हो, तुमच्याजवळ वेद नाही? मी प्रतिप्रश्न जरूर करतो. तुमच्याजवळ वेद नाही? कोण म्हणतं तुमच्याजवळ वेद नाही? कोण म्हणतं तुम्हाला वेद वाचण्याचा अधिकार नाही? कोण म्हणतं तुम्हाला की वेदांपासून आम्ही वंचित आहोत? दत्त भक्तांकडे वेद नाही? अहो, प्रत्येक दत्त भक्ताकडे वेद आहे. ते म्हणाल असं कसं बोलता बुवा, प्रत्येक दत्त भक्ताकडे वेद आहे.
निश्चितच गुरुचरित्र हा 5वा वेद आहे, हे तुम्ही विसरून चाललाय. हे तुम्ही विसरून चाललाय. म्हणून गुरुचरित्राचं वाचन करा, हाच आपला खऱ्या अर्थाने वेद आहे. दत्तभक्तांचा हाच खरा वेद आहे. म्हणून त्या वेदांताचं श्रवण करा, मनन करा, मनन करा. फार महत्वाची गोष्ट आहे. एखाद्या बैलाच्या खांद्यावरती नांगर द्यावा आणि त्या बैलाने तो ओढावा ओढावा एवढा ओढावा की त्याच्या तोंडाला फेस यावा, अशी काही काही माणसं गुरुचरित्राची पारायण करताना मी पाहिली. एवढं जलद गतीने काय वाचतात, ऐकणाऱ्याला तर कळत नाहीच, वाचणाऱ्यालाही कळतं की नाही शंका आहे. एवढं वाचन, हे कुठलं पारायण आहे? आणि अशा माणसांकडून मनन घडेल अशक्य. आणि मग हे असं असताना मनन कुठे? आम्ही गुरुचरित्र वाचलं, काय कळलं? काहीच नाही. लोक म्हणतात म्हणून वाचायचं. वासुदेवानंदांनी सांगितलंय वेदांताचे श्रवण करा, म्हणून आम्ही वाचतोय. पठन करा, वाचतोय. अहो पण हे वाचत असताना मननही करा, हे तुम्ही विसरलाय. आणि म्हणून आमचे प्रश्न अनुत्तरित राहतात, आम्हाला उत्तर भेटत नाहीत. ग्रंथ हे पारायणापुरते तर नाहीतच. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ज्यावेळेस ग्रामगीता लिहिली, तर त्या ग्रामगीतेचा शेवटचा अध्याय लिहित असताना हा ग्रंथ नव्हे पारायणासाठी असं त्यांनी लिहिलं. अलीकडच्या काळातील आहे. पारायणाचा काय विपर्यास केला त्यांनी पाहिलं. म्हणून माझ्या ग्रामगीतेच्या बाबतीत तरी असं होऊ नये हे राष्ट्रसंतांनी जाणलं. आणि त्याच्यामुळं त्यांनी ओवीच लिहून टाकली, हा ग्रंथ नव्हे पारायणासाठी. गुरुचरित्र पारायणासाठी आहे ना? हो, गुरुचरित्र पारायणासाठी आहे. पारायण जरूर करावं, पण त्यामध्ये पारंगत सुद्धा व्हावं, सुद्धा फार महत्वाची गोष्ट आहे. म्हणून मनन करा, प्रत्येक ओवीचं चिंतन करावं, मनन करावं. त्याचा अर्थबोध काय असेल, त्यामागील खरी भावना काय असेल, ग्रंथकाराची. संस्कृत असणारा ग्रंथ मराठीमध्ये प्राकृतमध्ये परमपूज्य श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी गंगाधर सरस्वतींना लिहायला सांगितला. त्यांच्याकडून तो लिहून घेतला. आणि असं असताना काय कारण असेल? याचं मनन जरी केलं तरी गुरुचरित्राविषयी मनन करण्याची स्फूर्ती आपोआप जागृत होईल, हे ध्यानात घ्या. आणि म्हणून एवढंच नाही, मनन केल्याच्या नंतर निधिध्यासन, पुढचा शब्द आहे निधिध्यासन. त्या पद्धतीने ध्यास करा, ध्यास घ्या. जे तुम्हाला कळालं, जे तुम्ही वाचलं, ज्याचं तुम्ही मनन केलं, आणि त्या मननामधून जो तुम्हाला बोध झाला, तर त्या बोधाविषयीचा ध्यास घ्या, निधिध्यासन. की मला या पद्धतीने चालायचं आहे, या पद्धतीने मला वागायचं आहे. आणि म्हणून हे कसं नित्यनियमित करावं, खंड पडू देऊ नये. वासुदेवानंद सांगतात नित्यनियमित करा. एक दिवस केलं म्हणजे बास. काही काही जणांचं असं म्हणणं असतं, श्रावण महिन्यात एकदा गुरुचरित्राचं पारायण केलं किंवा दत्त जयंतीला एकदा गुरुचरित्राचं पारायण केलं ना का बास सुटलो बाबा एकदाची. फार मोठा डोक्यावरचं ओझं आता खाली उतरल्यासारखं त्यांना वाटतं. फार देवावरती उपकार केल्यासारखी काही काही भाषा करतात. नित्यनियमित करावे, हे फार महत्वाचं आहे. नित्यनियमित का करावं? खंड पडू देऊ नये असं म्हटलं जातं. भोजन नित्य नियमित करावे हे सांगावं लागत नाही. मग देवाचं भजन नित्य नियमित करावे हेच का सांगावं लागतं? मोठा प्रश्न आहे. जगामध्ये, ज्या सृष्टीमध्ये जो खरा कर्ता करविता आहे, त्याच्याविषयी आम्ही अशा पद्धतीने एवढी
अगदी त्याला दुर्लक्षित करून वागणारे का असू शकतो? या सृष्टीच्या रचयिताला आम्ही दुर्लक्षित का ठेवतो? हा मोठा प्रश्न आहे. म्हणून वासुदेवानंद सांगतात की नित्य नियमाने करा. गुरुचरित्राचं पारायण असेल, सदग्रंथांचं पारायण असेल, अध्ययन असेल, नित्य नियमाने करा. नित्य नियम जर आपण ठेवला, भक्ती करणं म्हणजे दुसरं काहीच नाहीये. नित्य नियम फार महत्वाचा. मग तुम्ही काहीही करा. वासुदेवानंद दररोज काहीतरी लिहायचे, दररोज ते पुराण सांगायचे. नित्य नियम होता. चातुर्मासामध्ये 23 चातुर्मास वासुदेवानंदांचे झाले जीवनभरामध्ये. तर वासुदेवानंद थोरले महाराज ह्या चातुर्मासामध्ये भरपूर असे लिखाण करायचे. भरपूर वेळ मोकळा असायचा. चातुर्मासामध्ये संन्यासी जणांनी कुठेही इतरत्र फिरू नये असा धर्माचा नियम असल्यामुळं 4 महिने एकाच ठिकाणी वास्तव्य करावं लागायचं. कारण की 4 महिने म्हणजे पाणी पावसाचे दिवस आणि भ्रमंती करण्यासाठी नैसर्गिक जो बदल होतो तर त्या अनुषंगाने धर्माने तो नियम घालून दिला. आणि म्हणून वासुदेवानंद काटेकोर या धर्माचं पालन करायचे. आणि मग ह्या 4 महिन्यामध्ये ते ग्रंथ लिहायचे. आणि म्हणून आजपर्यंतचे काही ग्रंथ आपल्याला उपलब्ध झालेले आहेत. तर चातुर्मासामध्येच बहुतांश ग्रंथ लिहिले गेलेले आहेत. आणि म्हणून नित्य नियमित करावे वासुदेवानंद स्वतः करायचे. त्यात खंड पडू देऊ नये असे वासुदेवानंद म्हणतात. आणि म्हणून खंड आमचा पडतो आणि म्हणून धरसोड होते. आणि या धरसोड वृत्तीमधून काही दिवस सुखाचे, काही दिवस दुःखाचे आम्हाला अनुभवायला भेटतात. काही गोष्टी कळतात, काही गोष्टी कळतच नाहीत. असं आमच्या सोबत घडतं. आणि म्हणून आम्ही कुठेतरी अधुरे राहतो. आणि म्हणून हे अधुरं कुणी राहू नये, अर्धवट कुणी राहू नये. याच्यासाठी नित्य नियम महत्वाचा. म्हणजे आपल्याला ती गोष्ट पूर्णता कळायला लागते, उलगडायला लागते. आणि म्हणून मनन करा, चिंतन करा, निधिध्यासन करा, नित्य नियमाने करा, खंड पडू देऊ नका. वासुदेवानंद फार छान अशा पद्धतीने सांगतायत. त्यानंतर मुख्यतः याचे पुढे जाऊन वासुदेवानंद फार सोपी कृप्ती, फार सोपं सूत्र सांगतायत. मुख्यतः श्रवणाने अधिक लक्ष द्यायला पाहिजे. श्रवणाकडे अधिक लक्ष द्यायला पाहिजे. त्यामुळे मनातील आसक्ती कमी होते. निश्चितच दत्तगुरुवाहिनी युट्यूब चॅनलच्या माध्यमातून अनेक असे व्हिडिओ आहेत दत्तभक्तीवरती. तुम्ही ऐका ते. हे माझे नाहीत, हे दत्तप्रभूंचे आहेत. म्हणून ऐका. दत्ताशी योगेश दाभाडेला ऐका असं मी कधीच म्हणणार नाही. माझ्या दत्तप्रभूंना ऐका. हा जरी शंख दिसत असला परंतु हवा फुंकणारा दत्तप्रभू आहे. म्हणून हा एवढा वास्तू आहे. अगदी कडक आवाज देतो आहे. आणि म्हणून मी सांगेन की श्रवण करा. श्रवणाने मनाची आसक्ती कमी होते. श्रवणाने 10 पुस्तकं जर तुम्ही वाचत असाल, एक श्रवण जर तुम्ही करत असाल, 10 पुस्तकं वाचणं आणि 1 व्याख्यान ऐकणं याची बरोबरी असते असं म्हटलं जातं. आणि म्हणून सोप्या भाषेत जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल, कुठलाही विषय असेल, कुठली गोष्ट असेल, तर ती तुम्हाला श्रवणाच्या माध्यमातून अगदी सहज हस्तगत होऊ शकते. आणि म्हणून वासुदेवानंद सांगतात की श्रवण करा. पुराणांचं श्रवण असेल, गुरुचरित्राच्या कथांचं श्रवण असेल, गुरुचरित्रावर आधारित गुरुचरित्र कथा बोध त्याचं श्रवण असेल, तुम्ही श्रवण करा. अनेक व्याख्याते आहेत, अनेक दिग्गज मंडळी आहेत, अनेक अनुभवी माणसं आहेत. त्यांचं तुम्ही श्रवण करा. आणि हे श्रवण करत असताना अगदी एकाग्र भावनेने करा, एकाग्र चित्ताने करा. तुमची आसक्ती कमी झालेली असेल, तुम्हाला सत्य जीवनाविषयी उलगडायला लागेल. आणि म्हणून सात्विक आहार घ्या. वासुदेवानंद सांगतायत की सात्विक आहार घ्या. कारण की जास्त खाल्ल्यामुळे सुद्धा मनावरती परिणाम होतात. त्याच्यामुळं हित म्हणजे हितकारक घ्या. आरोग्यासाठी जे पौष्टिक आहे तेवढंच घ्या. मित
म्हणजे गरजेपुरता घ्या. ज्यावेळेस आपल्याला ढेकर येतो त्यावेळेस जेवण संपवावं शास्त्रज्ञ आहे. परंतु वरून आपण कोंबतच राहतो आणि मग जळजळ, ऍसिडिटी, नाना तऱ्हेचे जे काही दुष्परिणाम आहेत तर ते आपल्याला भोगावे लागतात. म्हणून मित म्हणजे गरजेपुरताच घ्या. वासुदेवानंदांचं जर जीवन पाहिलं तर वासुदेवानंदांचं जीवन असं होतं, 5 घरी भिक्षा मागायची आणि ती झोळी पाण्यामध्ये बुडवायची, निरस अशा पद्धतीने अन्न करायचं, त्याचे पुन्हा 5 वाटे करायचे आणि त्यातला 5वा वाटा आपण खायचा. अशा पद्धतीने वासुदेवानंदांचं जीवन होतं. मग वासुदेवानंद कसे जगत असतील विचार करा. आणि म्हणून आहार हा हित असावा, हितकारक असावा, मित असावा म्हणजे गरजेपुरता असावा, मेत्य असावा म्हणजे पवित्र असावा. आणि हे संबंध आहाराविषयी जर तुम्हाला वाचायचं असेल तर परमपूज्य वासुदेवानंदांचं सप्तशती गुरुचरित्र वाचा. तर त्याच्यामध्ये सविस्तर असं वर्णन वासुदेवानंदांनी केलेलं आहे. त्याचा उहापोह आपण नक्कीच करूयात, त्याविषयी जाणून घेऊयात, परंतु नंतरच्या भागामध्ये. परंतु आज एवढंच समजून घ्या, हित, मित आणि मेध्य, हितकारक, गरजेपुरता आणि पवित्र अशा पद्धतीचं अन्न आम्ही सेवन करावं हे वासुदेवानंदांचं आम्हाला सांगणं आहे. त्यानंतर सात्विक प्रवृत्ती तुमच्यामध्ये वाढीस लागेल. म्हणजे सात्विक प्रवृत्ती कशी वाढेल, याची चिन्ह नेमकी काय आहेत? कारण की वासुदेवानंदांनी हे आधीच का सांगून ठेवलं, मोठा प्रश्न आहे. वासुदेवानंदांना माहित होतं भविष्य काळामध्ये अधिकारी महापुरुष होणं तसं दुरापास्तच गोष्ट, फार दुर्मिळ गोष्ट की अधिकारी महापुरुष प्राप्त होणं. म्हणून वासुदेवानंदाने आधी सर्व काही सांगून टाकलं. तुम्ही तुमचं जीवन जगा, तुम्हीच तुमची परीक्षा घ्या, तुम्हीच तुमचे उत्तीर्ण व्हा आणि तुम्हीच दत्तभक्तीमध्ये अग्रेसर व्हा. जीवनामध्ये आदर्श मार्गाने वाटचाल करा आणि मुक्त व्हा. अंतिम ध्येयापर्यंत पोहोचा. अगदी स्वयंपूर्ण स्वावलंबी असं वासुदेवानंदांनी दत्तभक्तांना बनवलेलं आहे. म्हणून हे सात्विक प्रवृत्तीचे जे चिन्ह आहेत ते काय आहे, स्वतःची परीक्षा स्वतः घेऊ शकतो आपण. ही जर 10-11 बाबी ज्या वासुदेवानंदांनी सांगितल्या, स्वतःची परीक्षा आपण स्वतः घेऊ शकतो आणि अग्रेसर होऊ शकतो. स्वतःच स्वतः जाणू शकतो, अग्रेसर होऊ शकतो. फार दिव्य आहे, दिव्यमान आहे आपला इतिहास, आपल्या संतांचं चरित्र, आपल्या संतांचा बोध. ते सात्विक प्रवृत्तीचे चिन्ह काय आहेत, तुम्ही सात्विक झाला आहात त्याचे चिन्ह काय आहेत, वासुदेवानंद सांगतात. सद्धर्मावर दृढ श्रद्धा तुम्ही जर ठेवायला लागाल, स्वतःचा जो स्वधर्म आहे तर त्या धर्मावरती तुम्ही जर दृढ निष्ठाने, दृढ श्रद्धेने जर तुम्ही जगत असाल तर तुम्ही सात्विक आहात. त्यानंतर तुम्ही स्नान संध्या करत असाल, देवपूजा आणि पंचमहायज्ञ तर दैनंदिन दररोज जर तुम्ही नित्य नियमाने करत असाल तर तुम्ही सात्विक आहात. स्नान संध्या 4 ते 5 पहाटे स्नान करणं त्याला ऋषी स्नान म्हणतात. आणि सूर्यास्तापूर्वी करणं त्याला मनुष्य स्नान म्हणतात. असे स्नानाचे काही प्रकार आहेत. आणि सूर्य उगवल्याच्या नंतर जे स्नान केलं जातं तर त्याला दानवी स्नान म्हटलं जातं, राक्षसी स्नान म्हटलं जातं. भारतामध्ये स्नान करणारे जास्तीत जास्त 8च्या नंतर मंडळी आहे. जास्तीत जास्त सूर्य उगवल्याच्या नंतर स्नान करणारी मंडळी आहेत. म्हणजे त्या सर्व मंडळींना राक्षस संबोधायला कसल्या पद्धतीचं शंका घेण्याचं कारण नाही असं मला वाटतं. म्हणून स्नान संध्या करा वासुदेवानंद म्हणतात. दररोज सूर्य उगवण्यापूर्वी स्नान झालंच पाहिजे, त्याला मनुष्य स्नान म्हणतात. ते तुम्ही करा. हे ठिकाणी वासुदेवानंदाने सांगायचं.
देवपूजा नित्य दररोज नियमाने देवपूजा करावीच वासुदेवानंद सांगतात. कशीही करा. देवपूजेचे अनेक प्रकार आज प्रचलित झालेले आहेत. त्यापैकी एक पाहिलेला मी प्रकार, आपला गडवा घ्यायचा तांब्या, त्यामध्ये पाणी घ्यायचं, सगळे देवाऱ्यातील देव गोळा करायचे आणि त्या तांब्यामध्ये टाकायचे. वर खाली वर खाली वर खाली जसे आपण भेळ चिवडतो, चिवडा ज्या पद्धतीने आपण एकत्र करतो त्या पद्धतीने सगळे देव वर खाली करायचे. सगळे देव वल्ले झालेले आहेत का एकदा पाहायचे आणि मग पुन्हा देवाऱ्यात ठेवायचे. आणि तोंडाने मात्र संसारिक गप्पा चालू. अशी देवपूजा करण्याची काही प्रथा आजकाल प्रचलित होत चालली आहे. म्हणून अशी देवपूजा कोणी करू नये. मंत्रामध्ये एक सामर्थ्य असतं, मंत्रामध्ये एक ताकद असते. मंत्राचा मनाशी संबंध असतो म्हणून मंत्र म्हणायचे असतात. मंत्र म्हणायला लागले म्हणजे ते ब्राह्मणानेच म्हणावी असं काही नसतं, किंवा मंत्र म्हणणारे फक्त ब्राह्मणच असतात. कारण की म्हटलं जातं तू फार मोठा ब्राह्मण लागून गेलास, असं नाही. जसे वेदोक्त मंत्र आहेत तसं सर्वसामान्यांसाठी प्रणोक्त सुद्धा मंत्र ब्राह्मणानेच निर्माण केले. कारण की जगा जगालेना संत योगो असं म्हटलं जातं की जगाला खऱ्या अर्थाने मंत्रातून आत्मशांतीचा मार्ग देण्याचा हा एक प्रयत्न होता आपल्या ऋषीमुनींचा. आणि म्हणून देवपूजा करत असताना समंत्र अशी देवपूजा असावी. ज्या त्या देवतेचा मंत्र म्हणून संत धारेनं विधिवत अशा पद्धतीने स्नान घालून आम्ही देवाला पुनश्च एकदा त्याच्या जागी स्थानापन्न करावं, त्याला देवपूजा म्हणायची. त्यानंतर पंचमहायज्ञ नित्य करावं. मग त्या पंच महायज्ञामध्ये ब्रह्मयज्ञ असेल, पितृयज्ञ असेल, देवयज्ञ असेल, भूतयज्ञ असेल, मनुष्ययज्ञ असेल. अगदी एखादा कोणी आगंतुक आहे आणि त्याला आम्ही आदर सत्कार म्हणून काहीतरी खायला प्यायला देतोय, हे सुद्धा एक प्रकारचं यज्ञच आहे. आणि म्हणून अतिथी सत्कार असेल, गायीची सेवा असेल, गोसेवा, त्यानंतर कथा कीर्तन भजन करणं, त्यानंतर पुराणांचं श्रवण करणं, हे सुद्धा आम्ही सात्विक आहोत याचे एक चिन्ह आहे वासुदेवानंद सांगतायत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सर्वांसोबत गोड बोलावे आणि दुसऱ्यांचे नुकसान होईल असे वागू नये. हे कशाला सांगता बाबा? जगाचं वाटोळं कसं करायचं ते आम्हाला सांगा. दुसऱ्यांचं चांगलं होईल हे आम्हाला सांगू नका. मानसिकता फार बिघडत चालली, मानसिकता फार बिघडत चालली. अगदी गवताच्या काडीवरून भांडणं खेळणारी काही माणसं मी पाहिली. गवताची काडी, त्याच्यावरून भांडणं खेळणारी मी माणसं पाहिली. की या जगामध्ये फक्त कलह निर्माण करणे, आणि हा कलह तेव्हाच निर्माण होतो की दुसऱ्यांबद्दल चांगली भावना नसते. आणि म्हणून दुसऱ्यांबद्दल चांगली भावना ठेवा. कोणाचे नुकसान होईल असं वागू नका. दुसऱ्यांचा हेवा जरूर करावा, पण सद्गुणांचा करावा. एखाद्याला 100 रुपये वाढले म्हणून एखाद्याच्या पोटात दुखणं होतं आणि त्याला डॉक्टरकडे जाऊन पुन्हा 100 रुपयाच्या गोळ्या औषधं घ्यावी लागतात, पोटदुखीवर इलाज म्हणून. पण दुसऱ्यांचं जर आम्ही नुकसान करत असू तर आमचंही नुकसान होतं. म्हणून माझं प्रत्येक वाक्य हे समजूतदारीने घ्या. कारण की हे माझं नव्हे तर हे वासुदेवानंदाने सांगून ठेवलेलं आहे. म्हणून सर्वांसोबत गोड वागा, सर्वांसोबत चांगल्या पद्धतीने जीवन व्यतीत करा. कारण प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनामध्ये येतो
तर तुमचं वागणं आणि त्या वागण्याचा जो प्रभाव आहे तर तोच त्यावरती पडत असतो. एरवी तुम्ही श्रीमंत असता, तुम्ही फार मोठे पंडित असता, ही नंतरची गोष्ट असते. परंतु तुम्हाला ते फॉलो करत असतात, तुमचं ते अनुसरण करत असतात, तुमचं वागणं ते पाहत असतात. त्यावेळेस तुम्ही एक व्यक्ती म्हणून कसे आहात हे त्यांना नेहमी समजत असतं. आणि तेच तुमचं खऱ्या अर्थाने व्यक्तिमत्व असतं, तीच तुमची खऱ्या अर्थाने कमाई असते. आणि म्हणून वासुदेवानंद हे सांगतायत, हे सांगावं लागतंय. हीच फार मोठी शोकांतिका आहे. हे आमच्या संतांना सांगावं लागतंय. फार मोठी शोकांतिका आहे. तसं मानवी धर्म